श्री देवी शारदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेदव्यास श्रीमद् आद्य शंकराचार्य शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज गुरुवार आहे. साहजिकच आपण दत्ताची आरती आर्तचिंतनासाठी घेणार आहोत. दत्तात्रेयाचं एक स्तोत्र आहे, नारद पुराणात नारदांनी रचलेलं. त्याच्यातली दत्तस्तुतीचे एक 2-3 श्लोक आपण वाचूया. सुंदर आहेत. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अंते देव सदाशिवा मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अंते देव सदाशिवा मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. आता हे सगळ्याचा कुठे ना कुठेतरी पडसाद आपल्याला आजची जी आरती आहे एकनाथांची त्याच्यात फार सुंदर रीतीने आढळतो. दुसरं, दिगंबराय दिव्याय दिव्य रूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. सदोदित परब्रह्म फार सुंदर रचना आहे. आपण नाथांच्या आरतीत बघणार आहोत. जगदुत्पत्ती कर्त्रे च स्थिती संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. दत्तात्रेय नमोस्तुते. नारदांनी रचलेले हे स्तोत्र आहे. नारदांच्या नावावर असलेले अनेक स्तोत्र आहेत आणि ती विशेषतः नारद पुराण नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात आढळतात. आज एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपण मागे पाहिलेली आहे, पण आज त्याचा संदर्भ बघूया. कारण गुरुवार आहे, दत्ताची आरती बघणार आहोत आणि गुरुवारचा संदर्भ असलेला एक आपण नेहमीचा आवडता आपला संदर्भ आहे नॉस्ट्रॅडमसचा. 16व्या शतकात हा होऊन गेला. त्यावेळेला 16व्या शतकात म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती, हे प्रिंटिंग वगैरे नुकतंच आलं होतं, सायकल वगैरे असली तर पण तीही नव्हती, काहीच नव्हतं. अशा काळात त्यांनी प्रोफेसीज म्हणून निरनिराळ्या भाकीतं रचलेली आहेत. म्हणजे त्याला काही देशांची नावं माहीत नव्हती. तो फ्रान्स सोडून काही गेलेला नव्हता. आणि अशा वेळेला ज्याला आपण ताऱ्यांच्या स्थिती म्हणतो, स्टेलर पोझिशन्स कॉन्स्टेलेशन्सची, त्याच्या झोतात येणाऱ्या देशांचं असं तो वर्णन करतो. तो सगळ्यात अलीकडे ज्यावेळेला कुवेतचं युद्ध झालं त्यावेळेला कुवेतचं युद्ध कुणामुळे सुरू होईल म्हणून त्यांनी ज्याचं वर्णन केलेलं होतं त्याच्या वर्णनाशी जुळणाऱ्या अमेरिकेतल्या नटानं 2 भाग होते त्या सिनेमाचे, द मॅन हू सॉ टुमॉरो, आणि सांगितलं होतं की ज्यावेळेला 20व्या शतकाचं, आता 21वं शतक चालू आहे, शेवटचं दशक चालू असेल तेव्हा हे युद्ध सुरू होईल. आणि 1990लाच ते युद्ध सुरू झालं. 21व्या शतकाबद्दल त्यांनी सांगितलं 21वं शतक सुरू होईल आणि 2 जुळे भाऊ आकाशात जळून मरतील. आता त्याची म्हणण्याची पद्धत आहे, तो ट्विन टॉवर्स कशाला म्हणेल, आणि आकाशात 36 डिग्रीज त्यांनी सांगितलेलं आहे ती न्यूयॉर्कची आहे, नुसतं कुठलं सांगितलेलं नाही. 36 डिग्री त्या लॅटिट्यूडवर आकाश जळेल. आणि मग त्यांनी बाकीचे वर्णन केलेले आहे. कोरोनाबद्दल काही आहे का? आता निरनिराळ्या गोष्टी येतात त्या सगळ्याच खऱ्या असतात असं नाही, पण प्रोफेसीज या ग्रंथाला संदर्भ देऊन त्यांनी काय सांगितले ते बघा. देअर विल बी अ ट्विन इयर म्हणजे 2020, हे जुळं वर्ष आहे 2020, हु विल कम फ्रॉम द ईस्ट. त्या 2020 ट्विन इयर मध्ये देअर विल अराइज अ क्वीन कोरोना. त्यांनी नाव नाही दिलेलं, पण अशी एक येईल हु विल कम फ्रॉम द ईस्ट म्हणजे चायनातून, and will spread a plague, a pandemic or virus, महामारी plague, in the darkness of night on a country with 7 hills. इटलीचं वर्णन country with 7 hills असं केलं जातं. and will transform the twilight of men म्हणजे माणसं वृद्ध झालेली वगैरे सगळं into dust, that is death. इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू घडेल. टू डिस्ट्रॉय अँड रुईन द वर्ल्ड, नष्ट करेल. अँड रुईन म्हणजे अशा प्रकारची भयंकर हानी करेल जगाची की जगाला पुन्हा उठणं खूप अवघड जाईल. त्याची भाषा ही
त्यांनी ती कविता लिहिलेली आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन, आणि कुठे ना कुठेतरी त्याला धागा जुळतो. आपल्याला ते महत्वाचंच नाही, आपल्याला नॉस्ट्रॅडमस महत्वाचा नाही, आपल्याला त्याची भविष्यवाणी महत्वाची नाही, पण त्यांनी 2050 नंतर जे काही होईल त्याच्याबद्दल जे सांगितलंय त्यातला एक उल्लेख आपल्याला महत्वाचा आहे, तिथून आपण सुरुवात करणार आहोत. त्यांनी काय सांगितलं? ही युद्ध चालू राहतील, ही युद्ध निरनिराळ्या आघाड्यांवर चालू राहतील. सध्या आपण युद्धजन्य परिस्थितीतच आहोत. 2050 नंतर म्हणजे 21व्या शतकाच्या उत्तरार्धात देअर विल इमर्ज अ कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल लीडरशिप, म्हणजे सामूहिक आध्यात्मिक नेतृत्व उदयाला येईल. कुठून येईल उदयाला? त्यांनी ज्या कंट्रीज ऑफ द ईस्ट, म्हणजे मग त्याच्यात चीन आला, जपान आला, भारत आला, सगळेच आले. ज्या देशात गुरुवार हा पवित्र वार मानला जाईल किंवा जातो, भारत सोडून जगातल्या कुठल्याही देशात गुरुवार पाहिजे. शुक्रवार मानणारे आहेत, शनिवार मानणारे ज्यूज वगैरे आहेत, रविवार मानणारे ख्रिश्चन्स आहेत, शुक्रवार मुसलमान आहेत, सगळे आहेत. पण गुरुवार हा पवित्र ज्या देशात मानला जातो त्या देशातून सामूहिक आध्यात्मिक नेतृत्व उदयाला येईल आणि जगाला शांतीचा मार्ग दाखवेल. आता हे भविष्य आहे, आपण त्यावेळेला असू नसू, पण आपण आत्ता त्या सामूहिक नेतृत्वाचा भाग बनण्याच्या दृष्टीनं आपली आध्यात्मिक उपासना तयारी का नाही करायची? आणि त्या दृष्टीनं असा सत्संग ही संधी असते, हे लक्षात ठेवा. आज तर आपण दत्तात्रेयांचीच आरती घेणार आहोत. दत्तात्रेयांची आरती ज्यांनी लिहिली त्या एकनाथांचा अधिकार काय होता? काल आपण बघितलं महात्म्य वर्णन, म्हणजे अनुभव काय होता आणि अधिकार काय होता. नाथांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांचे पणजे भानुदास महाराज, ज्यांनी विठ्ठल मूर्ती त्या विजयनगरच्या राजांनी त्याला आवडली म्हणून पंढरपूरहून विजयनगरला नेले होते आणि मंदिरात मूर्तीच नाही. मग हे गेले तिथे आणि राजांना सांगितलं की ही मूर्ती आमची आहे, आम्हाला द्या परत. त्यावेळेला ते म्हणाले मी परत देईन, पण तुझी जर ह्याच्यावर श्रद्धा आहे म्हणतोस तर यांनी काहीतरी चमत्कार घडवला पाहिजे. आणि मग असं सांगितलं जातं की त्याच्या गळ्यातला हार येऊन भानुदास महाराजांच्या गळ्यात पडला. तो म्हणतो ह्याच्यापेक्षा आणि मोठा चमत्कार मला अपेक्षित नाही, मूर्ती घेऊन जा. म्हणून कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक, याचा एक आहे, कानड हातून कर्नाटकातून आणलेला आहे हा, आणि डोक्यावर धरून त्यांनी ती मूर्ती आणली. त्यांचे पणजे हे कोण? त्यांचे पणतू कोण? आमचे नाथ. म्हणजे त्यांना विठ्ठल भक्ती, वारी, पंढरपूर हे त्यांच्या रक्तातच आहे. श्रीकृष्ण त्यांचं आवडतं दैवत होतं, म्हणून भागवत त्यांनी ग्रंथ लिहिला ना. आपण ज्याला म्हणतो व्यासांचा भागवत 12 स्कंदांचा, त्यातल्या 11व्या स्कंदावर यांनी 19,000 ओव्या लिहिल्या. म्हणजे व्यासांच्या 12 स्कंदाच्या भागवतापेक्षा नाथांचा एका स्कंदावरचा भागवत मोठा आहे. पण हे लिहिलं. श्रीराम त्यांचं दैवत कसं बनलं तर श्रीरामाने मला पछाडलं, तू सोडेच ना, माझ्यावर काहीतरी लिही किंवा माझ्याबद्दल काहीतरी सांग. म्हणून मग भावार्थ रामायण म्हणून खूप मोठा ग्रंथ झाला. आणि मग नाथ दत्तात्रेय संप्रदायाचे कसे झाले? कारण त्यांचे गुरु जे जनार्दन स्वामी त्यांना दत्ताचे अवतार मानतात. आपण सुद्धा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नंतर श्रीपाद श्री वल्लभ महाराज परमपूज्य, नंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, ही गुरुदत्त परंपराच आपण म्हणतो. तर तशीच ती चालत आलेली परंपरा, गुरु परंपरा हा आपल्या संपूर्ण याचा इतका महत्वाचा विशेष आहे, आपल्या संस्कृतीचा आणि सामान्य भारतीयाच्या जीवनाचा. म्हणून गुरुवार हा गुरुबंधू भगिनी, गुरुदेव दत्ताचे भक्त त्यांच्या दृष्टीने पवित्र वार आहे आठवड्यातला. म्हणजे आज अक्षरशः भारतातली लाखो कुटुंब आपण म्हणूया की जे या मार्गावर आहेत, किंवा हजारो तर नक्की गोव्यातही असतील, या आज ते शाकाहारी असतात. गुरुवार नंतर संध्याकाळी दत्ताची आरती करतात, गुरुचरित्राचा अध्याय वाचतात, अशी छान उपासना दत्ताची करतात. तशीच गणपतीची करतात मंगळवारी, हनुमंताची करतात शनिवारी. आपण त्याप्रमाणे वाराप्रमाणे त्या आरत्या पाहणार आहोत. काल आपण बुधवार असूनही गणपतीची बघितली, कारण काल संकष्टी चतुर्थी होती. त्या 2-3 गोष्टी सांगायच्या राहिल्या की संकष्टी आणि संकटी अर्थ संकटच आहे, पण आपण संकटातून बाहेर पडण्यासाठी संकष्टी करतो आणि संकष्टी पावावे, आमच्या संकष्टीला तू पाव, अर्थ ना भाव एकच आहे ना, काही फरक नाहीये. पण संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे. निर्वाण म्हणजे काय? शेवटचा क्षण, म्हणजे मृत्यूच्या वेळेला रक्षण कर असं नाहीये. प्रत्येक क्षण हा गतप्राण पण होत असतो, म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण जन्मतही असतो आणि मरतही असतो. आणि त्यामुळे काय की मृत्यू हा जो आहे
त्याला निर्वाण जर म्हणलं तर प्रत्येक क्षण हा निर्वाणाचा क्षण आहे. म्हणजे सदैव माझं गणेशा रक्षण कर. हा एक भाग काल सांगायचा राहिला होता. कंठी झळके मार मुक्ताफळांची. मुक्ताफळ म्हणजे मोती, चिक्क मोत्यांची माळ वगैरे आपली ती लोकगीतं वगैरे आपण म्हणतो. म्हणजे गळ्यात कंठा रत्न जडित आहे, हिरे आहेत, मोती आहेत, असा सालंकृत गणेश आहे. आणि गणेश तो आपण बघितला चैतन्य गणेश आहे. कारण रुणझुणती नुपुरे वाजती घागरिया. हे घागरिया आणि नुपूर हे वाजतायत म्हणजे तो हालचाल करतोय, तो कुठेतरी नाचतोय, नृत्य करतोय, पाय हलवतोय. अशी काही केवळ जड मूर्ती नाही आहे, तर ती चैतन्य गणेशाची मूर्ती होती. कालचं हे एक राहिलं होतं ते आपण आता बघितलं. आणि एक लक्षात ठेवा, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती पांडुरंगाच्या आरतीत म्हणतात. आणि याच्यात सुद्धा दर्शन मात्रे होय मुक्ती. याच्या हे काय प्रकरण आहे? दर्शन मात्रे, आम्ही इतक्यांदा दर्शन घेतो. दर्शन मात्रे, केवळ दर्शन घेण्यात तुम्ही मुक्त व्हाल. ते कसं असतं माहिती आहे ना? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. आपल्याला देवाचं दार कळत नाही, आपण फक्त क्षण बघतो. अरे किती तासन तास ते भिकारी उभे आहेत की तिथे, पण ते देवळाच्या दारात उभे आहेत. आणि ते सगळे भक्त साधक अरे ते मंडपाच्या दारात उभे आहेत. बाकीचे महाजन वगैरे अरे गर्भकुडीच्या दारात उभे आहेत. आणि भटजी सुद्धा मूर्तीच्या दारात उभा आहे. मूर्तीचा हे बाह्य जी मूर्ती दिसते ते दार आहे, त्यातून आत गेलं पाहिजे तर आपल्याला देवत्व, दिव्यत्व किंवा खरा देव त्याचा अनुभव येणार आहे. या देवाची या द्वारी उभा क्षणभरी. तसंच दर्शन मात्रे मन कामनापूर्ती किंवा दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. हे नुसतं बघितलं तरी त्याच्या आधी दर्शन या शब्दाचा दुसरा अर्थ आहे फिलॉसॉफी. षड दर्शन वगैरे म्हणतात ते, स्कूल्स ऑफ नॉलेज ऑर फिलॉसॉफी. तर त्याच्या दर्शन म्हणजे थोडंसं चिंतन झालं पाहिजे जे आपण करतोय. आणि वृक्ष चिंतन नाहीये, केवळ ज्ञान मार्गाचं असं चिंतन नाहीये, तर आर्त चिंतन आहे भक्तीचं. हे सगळं केल्यानंतर आपण दत्तात्रेयांची जी आरती आहे त्या आरतीकडे जर वळलो तर आपल्याला काही गोष्टी कळणार आहेत. मुख्य म्हणजे काय, दत्ताच्या जन्माची कथा बघितली पाहिजे. दत्त हे दिलेलं दैवत आहे. दत्त या शब्दाचाच अर्थ आपण म्हणतो निसर्ग दत्त देणगी आहे. वाणी ही आपल्याला, ही माझी वाग्दत्त वधू आहे, म्हणजे वाणीने दिलेली आहे. दत्त म्हणजे दिलेली किंवा दिलेला. मग दत्त या शब्दाचाच अर्थ जर असा आहे तर हे दैवत दिलेलं आहे. कुणी दिलेलं आहे तर नारदासारखे समाज कल्याण आवडणारे, समाजाचं संघर्ष मिटवून संवाद निर्माण करणारे जे आहेत त्याला नारद म्हणूया. ते व्यक्ती आहेत, पुरुषही आहेत, हे सगळेही आहेत. परंतु आणखीन एक लक्षात घ्या की जर नारद हे कळ लावणारे आहेत तर कळ लावणारे नाहीत, तर कळ फिरवणारे आहेत. आणि कळ फिरवल्यावर जशी गाडी चालू होते, पंखा लागतो आपण म्हणतो, तसं एक लक्षात घ्या. हा विचार आपण विषय मागे तसा बघितलाय, पण इथे नारदांनी काय केलं हाही विषय फक्त थोडक्यात पाहूया. की ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांचे तीन पंथ निर्माण झाले, संप्रदाय. ब्रह्माचे लोक आपल्याला ब्राह्म म्हणायला लागले, विष्णूचे वैष्णव म्हणायला लागले आणि शिवाचे शैव म्हणायला लागले. इथे इथपर्यंत काहीच घोटाळा नव्हता. माझा देव सर्वश्रेष्ठ आहे इथेही काही नव्हता, पण तुझा देव कनिष्ठ आहे इथे संघर्ष सुरू झाला. आणि इतका की त्यांनी डोकी फोडली आणि रक्तपात केला. त्यावेळेला नारदांना वाटलं की असं एखादं दैवत, पण त्यावेळेला प्रसंग निर्माण करायचा असतो. ते प्रसंगातून आलं ना तरच लोकांना कळणार आहे ना, म्हणून त्यांनी प्रसंग निर्माण केला. पहिल्यांदा गेले याच्यात स्वर्ग लोकात म्हणा, वैकुंठ लोकात म्हणा, कैलास लोकात म्हणा किंवा ब्रह्म सत्य लोकात म्हणा. सत्य लोकात गेले, तिथे सरस्वती होती. तू नुसती वीणा वाजवत बस म्हणाले. किती लोक तुझ्या दर्शनाला येतात. ब्रह्मदेवाकडे काही एखादे ऋषी आले तरच. पण आत्ता मी खालून आलेलो आहे, तिथे एक ऋषी पत्नी आहे, आश्रमात राहते. ऋषी काय सगळे त्याच्या दर्शनाला येतात. इतकं तिचं चारित्र्य, दिव्यत्व किंवा पातिव्रत्य आहे. ती म्हणाली असं बघायला पाहिजे एकदा. नंतर ते आले वैकुंठात. तिथे अशीच आग लावली त्यांनी लक्ष्मीच्या मनात. किती जण येतात ते विष्णूसाठी येतात. तुझ्याकडे कुठे? तुझी प्रार्थना उपासना करणारी मंडळी पृथ्वीवर आहेत, पण तुझ्याकडे म्हणून कोण येतात? ते पैशाकडे जातात. आणि पैसा म्हणजे तू नाही हे तुला तरी माहित असलं पाहिजे ना. हो म्हणाली नारदा, बघितलं पाहिजे. कैलासावर आले पार्वतीकडे. आधी म्हणाले कैलास, त्यातून तुझा नवरा असा विचित्र. कोण येणार आहे? नंदी, शृंगी, भृंगी, भैरव हे सगळे गण त्याचे. पण खाली एक अशी आहे साध्वी पतिव्रता की तिला बघायला दुरून दुरून ऋषी मुनी येतात. बघायलाच पाहिजे. या तिघींनी एकत्र ठरवलं बघायला पाहिजे. आणि खरंच बघितलं
की ती एवढी सात्विक आहे अनसूया. अनसूया शब्दाचा अर्थ असूया म्हणजे मत्सर, मत्सर बिलकुल नसलेली अशी ती अनसूया आहे. सगळ्यांवर प्रेम करते, कुणाशी स्पर्धा नाहीये, कुणाचा द्वेष नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सगळेजण तिच्याकडे जातात. ह्यांचा मत्सर जागा झाला. आता ही सगळ्या कथा असतात हा, म्हणजे आपण आपल्यासाठीच लिहिलेल्या कथा आहेत या, चिंतन करायचं. नंतर त्या नवऱ्याकडे गेले आपापल्या की तुम्ही काही करा पण तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करा. पातिव्रत्य भंग हा पुराणातली एक अशी युक्ती आहे की अनेक इंद्र वगैरे या बाबतीत जरा प्रवीण आहेत. पण मग लक्षात घ्या की काहीतरी करा. मग ते तिघजण एकत्र आले. बायकांच्या हट्टापुढे, स्त्री हट्टापुढे काय चालणार आहे म्हणतात ना. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण एक यतीचा म्हणजे वैराग्याचा किंवा बैराग्याचा, संन्याशाचा वेश घेऊया. तिघजण सुंदर दिसायला लागले आणि एकत्र जाऊया आणि सांगायचं की आम्हाला जेवण पाहिजे, भूक लागलेली आहे. आणि दुपारी जर अतिथी आला की तो साक्षात देवच आलेला आहे. पण म्हणाले आमचं व्रत आहे की आम्हाला जो स्वयंपाक केला जाईल, वाढला जाईल, तो पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत असला पाहिजे, अंगावर एकही वस्त्र नसताना. त्याच वेळेला ती म्हणली की कुणीतरी माझं सत्व पाहायला आलेले आहे, अशी विचित्र मागणी कोणी करणार नाही. आत अत्री ऋषी होते, त्यांनी तिला तिचं न ऐकताच सांगितलं काही हरकत नाही, हो म्हण. आता या दोघांच्या पावित्र्याचं किंवा चारित्र्याचं एवढं बळ आहे. लक्षात ठेवा की अनसूयेचे सत्व आगळे निराळेच आहे. तीनही देवची झाली बाळे. ती अगदी स्वयंपाक करून आणते आणि बघितलं तर ती बाळ झालेली आहेत, आपल्या अंगठे चोखतायत वगैरे. ती म्हणाली आता हे स्वयंपाक कोण खाणार, यांना तर दूध पाजलं पाहिजे. तिचं वात्सल्य जागा झालं. आणि हेच या तिघी जणी बघतायत. ते म्हणतात बापरे, आमच्या नवऱ्याचं बाळ करून टाकली, हे आम्हाला आता यांना सांभाळायला नको का जर परत आली तर. पण ती सगळी कशी असते, माया असते किंवा लीला असते. एखाद्याचं सत्व किंवा चारित्र्य, कॅरेक्टर म्हणतो, ते सिद्ध करण्यासाठी आणि इतिहासात नोंद होण्यासाठी अशा घटना कराव्या लागतात. एक महत्वाची घटना आपण पाहिलेली आहे ती म्हणजे विश्वामित्र आणि हरिश्चंद्र. हरिश्चंद्राची एवढी तो सत्व परीक्षा घेतो आणि नंतर सांगतो की मानवाच्या इतिहासात नोंद झाली पाहिजे की असे राजे या देशात होऊन गेले की स्वप्नात दिलेली वचनं त्यांनी प्रत्यक्षात पुरी केलेली आहेत. म्हणून ते सत्व परीक्षा बघितली. दुष्ट नाही आहे मी. दुर्वास सुद्धा तेच म्हणतात, मी तुमची परीक्षा पाहतो आणि त्या परीक्षेत तुम्ही जर उतरलात म्हणजे उत्तीर्ण झालात तर तुमचीच कीर्ती अखंड टिकणार आहे. मी उपकार करायलाच येतो तुमच्यावर, शाप वगैरे देत नाही. शाप दिल्यानंतर सुद्धा उशापाची माझी तयारी असते. थोडी परीक्षा मी तुमची पाहतो. तरी ते दत्तात्रेयांचं झालं आणि मग ती तिन्ही बाळं मोठी झाली. आणि मोठी झाली म्हणल्यानंतर त्यातला एक जो ब्रह्मदेवाच्या अंशापासून झाला होता तो चंद्र, तो म्हणाला आई तुझी जर अनुमती म्हणजे परवानगी असेल तर मी आकाशात जातो, पृथ्वी हे माझं स्थान नाही आहे. काही हरकत नाही, जा म्हणाले. नंतर शंकराच्या अंशापासून झालेले दुर्वास म्हणाले की आई तुझी हरकत नसेल, मी कुटुंबात राहण्यासाठी नाही जन्मलेलो, मी अरण्यात दूरवर राहून तपश्चर्या करून तेज वाढवायचं स्वतःचं सामर्थ्य. तर ती म्हणाली काही हरकत नाही, जा तू. आता दत्ताला ती विचारते की तू कुठे जातोयस. तर त्यावेळेला तो म्हणतो अगं मी दत्त आहे ना, तुला दिलोय ना, तर मी तुझ्याजवळ राहीन. आणि इतकंच नाही, तुला ज्या माझ्या या दोघांची आठवण होईल ना त्यावेळेला माझ्याच ठिकाणी मी तुला त्यांचं दर्शन घडवेन. म्हणून एकमुखी दत्त हीच कथा आहे. पण ज्या वेळेला तिला आठवण येते त्यावेळेला बाकीच्या दोन ब्रह्मा आणि महेशाला ते दाखवतात. म्हणून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, ही आपल्याला कथा ही कळली. पण या दत्ताचे कितीतरी अवतार आहेत, दत्ताचे कितीतरी आपण म्हणतो अवतार कार्य चमत्कारी कशा कथा आहेत. चमत्कारी मुद्दामून केलेले नाहीत. आपण जे चमत्कार म्हणतो ऋषी मुनी जीवन, हे यांचं एक विचारलं जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, तर ते म्हणतात जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका. आम्ही जन्म मृत्यू मानत नाही, म्हणजे जन्म मानतो म्हणून मृत्यू मानतो, पुनर्जन्म मानत नाही. ठीक आहे ना. मग या जन्मात अंत तुमचा होईल, तो अत्यंत आनंदात झाला तर त्यालाच आम्ही मुक्ती म्हणतो. पुढच्या जन्माचं तुम्ही काही बघू नका. पण आत्ता तुम्हाला कळलंय की चांगलं काय वाईट काय, तर चांगलं वागा ना उरलेल्या जीवनात. त्याच्यासाठी या कल्पना वगैरे केलेल्या असतात. जन्म मृत्यू त्यांचं चक्र, त्यातून सुटणं. खरं असेल खरं नसेल आपण कशाला विश्वास ठेवायचा, आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण जायचं. हे असंच असेल कारण पुनर्जन्म सिद्ध करता येत नाही आणि असिद्धही करता येत नाही असा प्रकार आहे. त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे त्याने जायचं. पण एक लक्षात ठेवा, ऋषीने काय सांगितलं, पुन्हा येऊ नका जन्माला. त्याला ऋषीने 3-4 शब्द वापरले. एक म्हणजे अपुनर्भवम, पुन्हा जन्म देऊ नका.
जन्माला येऊ नका. भव म्हणजे जन्माला. अपुनर्भव दर्शनम, भव म्हणजे संसार, या संसाराचं पुन्हा दर्शन कशाला घेता. अपुनरावर्तनम आणि अपुनरागमनम, हे अंत्युच्च ध्येय निरनिराळ्या ऋषींनी निरनिराळे शब्द म्हणून सांगितलं. ह्याच्या जन्म मरणाचा फेरा, त्याचा अंत होईल आणि तो फेरा चुकेल. हे महत्वाचं सूत्र नाथांनी पकडलेलं आहे दत्ताच्या आरतीत. आणि दत्त हे असं दैवत आहे की एका ठिकाणी आपल्याला विचार करायला लागलो आपण, तर आपल्याला वाटतं की अरे हे परब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहे का. आणि आपण भगवानांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला ऋषी समाधी अवस्थेत असतात त्यावेळेला ते मला आपल्या हृदयात कोंडून ठेवतात. आपला पत्ता सांगतो ना, वेळू एक मी वैकुंठी नसे, एक वेळ मी वैकुंठात नसेल. वेळू त्या एक रविबिंबी म्हणजे सूर्याच्या बिंबातही मी नसेन. आणि योगियांची मानसे उमरडोनी जाय, ज्या क्षणी त्यांची समाधी उतरेल त्या क्षणी मी त्यांच्या समाधीतून जाईन. परंतु योग्यांच्या ह्याच्यात भगवंत हा समाधी अवस्थेत त्यांच्या हृदयात ते कोंडू शकतात. पण दत्तात्रेयाचं तसं नाही आहे. आपण आता वाचूया ना, म्हणजे तुम्हाला कळेल ही आरती म्हणजे काय आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्दे न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना. न आहे आणि हा नकार नाहीये, होकार स्पष्ट करण्यासाठी या न ची योजना आहे. बघा ना, त्रिगुणात्मक, आत्मक म्हणलं ना की आतला भाग आहे, आत्मा. आत्मच्या ठिकाणी आता विश्वात्मके देवे, सर्वात्मका ईश्वरा, हे आत्मक आहे, हे बाहेरचं नाहीये. म्हणजे तर सगुण साकार नसेल पण निर्गुण निराकार तर नक्कीच आहे. आणि ते खरं ईशतत्व आहे, ती खरी शक्ती आहे आणि ते खरं चैतन्य आहे. हे जर खरं आहे तर आपण विचार करूया ना, त्रिगुणात्मक, पण पुढे तो त्रिगुणी असाही आहे. म्हणजे तो झाला ना, त्रिगुणी झाला आणि त्रिगुणात्मक झाला की तो सगुण साकार झाला, त्याला देह आला. आणि त्रिगुणीचा देह काय की आपण म्हणतो सत्व, सत्व म्हणजे विष्णू, रज, रज म्हणजे ब्रह्मदेव आणि तम, तम म्हणजे शंकर. हे असं का म्हणलेलं आहे. रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे की सतत काही ना काहीतरी करणं. आणि इकडे लक्षात ठेवा, ब्रह्मदेव सतत काहीतरी निर्माण करत असतो की. हा, तमाचं जे लक्षण आहे ते आहे ते संहार करणं आणि ते सतत चालूच असतो. शंकर ते कार्य करतो. आणि सत्व सात्विकता याचं प्रतीक आहे विष्णू, मूर्तिमंत विष्णू. आणि दत्त हा खरा विष्णूच आहे, कारण हे दोघे जण निघून गेलेले आहेत. आणि त्यामुळे दत्त हे सात्विक दैवत आहे. हे बाकीचे दोन्ही गुण याच्यात अभावानच आढळतात दत्ताच्या एकंदर व्यक्तिमत्वात किंवा चरित्रात. म्हणून त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, त्रैमूर्तीचं आपण बघितलं काय अर्थ आहे. त्रैमूर्ती, दत्त हा जाणा, दत्त म्हणजे दिलेला, हा दिलेला आहे जाणा. कशासाठी दिलेला आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी. अरे देवाच्या नावाने सुद्धा भांडता, धर्माच्या नावाने सुद्धा भांडता. धर्माच्या पूर्वीच्या व्याख्येत इट इज अ कोहेसिव्ह फोर्स, म्हणजे लोकांना एकत्र आणणारी जी शक्ती आहे त्याला धर्म म्हणलेला आहे. धारयते इथे धर्म, धारणा करतो त्याला धर्म म्हणलेला आहे. आता ती डिव्हिजिव्ह झालेली आहे. धर्म, धर्मातले पंथ, उपपंथ, संप्रदाय एकमेकाला इतके स्वतःला दुसरे मानतात की धर्म नावाची गोष्ट ही फुटीर झालेली आहे. ही एकसंध करणारी, एकात्मता आणणारी अशी राहिलेली नाही आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, ज्ञान करून घ्या. नुसतं माना असं सांगितलेलं नाहीये. हे नाथांचं, ज्ञानेश्वरांचं, समर्थ रामदासांचं, तुकारामाचं सुद्धा जाणा, जाणून घ्या. कसं जाणायचं आम्ही सांगतो ना तुम्हाला. आम्ही आता दत्तात्रेयाचं सगळं वर्णन करतो ना, पण जाणा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. हा त्रिगुणांचा अवतार आहे. सत्व रजतम तुम्हाला सांगितलं म्हणजे सगुण झाला. आणि त्रिगुणात्मक म्हणल्यानंतर तो निर्गुण झाला. सगुण निर्गुण दोन्ही रूप प्रत्येक देवाचे असतात. आतून आपण निर्गुण असतो तर बाहेरून आपणही सगुण असतो. त्रैलोक्याचा राणा. त्रैलोक्य म्हणल्यानंतर आपल्याला स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तीन लोक बरोबर आहे. पण यांच्या बाबतीत ब्रह्मदेवाचा सत्यलोक, विष्णूचं वैकुंठ आणि शंकराचं कैलास हे सुद्धा तीन लोक आहेत ना. आणि त्रैलोक्य राणा म्हणजे त्रैलोक्याचा राजा आहे, तो त्रैलोक्याचा स्वामी आहे. कल्पना करा, तिन्ही देव एकत्र आल्यानंतर त्या सगळ्यांची सत्ता, शक्ती एकत्र येणार नाही का. ती दत्ताच्यात आहे. म्हणून दत्त हे फारच प्रभावी असं दैवत आहे. पुढे काय, नेती नेती शब्दे न ये अनुमाना. अनुमान म्हणजे तर्क. ज्ञानमार्गाचा हा भाग आहे.
त्यांना विचारायचं की हे ब्रह्म आहे का? न इति नेति, न इति म्हणजे नेति. मग ते ब्रह्म आहे का? न इति, न इति, नेति, 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 नेति. तुम्हाला जे काही दिसतं ते ब्रह्म नाहीये, तुम्हाला जे ऐकू येतं ते ब्रह्म नाहीये. नेती 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 करत अशा टोकाला जायचं. आता जे उरलंय ना ते ब्रह्म, हे अशी सांगण्याची पद्धत आहे. रामकृष्ण म्हणायचे सामान्य माणसाला हे कळत नाही. सामान्य माणसो हा देव आहे का? हो भगवंत इति, हा आहे का? इति, हा आहे का? इति, हा आहे का? इति. सगळीकडे कणकण में भगवान भरलेला आहे. इति इति भक्ती, नेती नेती ज्ञान. आणि नेती नेती म्हटल्यानंतर तुम्हाला तर्क करावा लागतो की हे सगळं एक्झॉस्ट केलेलं आहे, त्यात ब्रह्म नाही, मग जे काही उरलं असेल ते ब्रह्म. रामकृष्ण फार एक मार्मिक कथा सांगायचे. ज्ञानमार्ग सुद्धा सोपं करून सांगावं तर संतांनी. आणि मी तुम्हाला परत परत सांगतो की अत्यंत कथामृत नावाचं जे रामकृष्णांचं आहे, आपण रामकृष्ण वचनामृत म्हणतो, किंवा महाराजांची प्रवचन, ह्याच्या इतकं सोपं अध्यात्म कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आता हे कसं सांगतात ते बघा. एक माणूस आहे आणि त्याचा एक श्रीमंत मित्र आहे. त्याला काहीतरी पैशाची गरज पडत असेल, पण हा अगदी जवळचा मित्र आहे. सगळ्यांना माहित आहे की ह्याला अगदी कुठेही प्रवेश आहे. दुपारची वेळ आहे आणि कडक ऊन पडलेलं आहे. अशा उन्हात जातो कारण त्याची गरजच तशी आहे. तो नोकर त्याला ओळखतो. तो म्हणतो की तुम्ही जा ना, मालक आतल्या खोलीत झोपलेले आहे. ह्याच्या डोळ्यासमोर अंधार आलेला आहे कारण उन्हातून आलेला आहे म्हणून. आणि त्या खोलीत तर ठार अंधार आहे आणि त्या खोलीत तो पूर्वी कधी गेलेला नाही. मालक कॉटवर झोपलेला आहे. मग असं धडपडेल की तो मध्ये. मग तो काय करतो? दाराला हात लावतो. हा मालक आहे का? मग माझा मित्र आहे का? न येते. नंतर तसा जातो, भिंत लागते. हा आहे का? नाही, नेते. हे एका ही, अरे ही खिडकी आहे, नेती. अरे हा कोपरा आहे, नाहीये. असं करत सगळी नेती नेती, न इति न इति न इति न इति. परत दाराकडे येतो. म्हणजे भिंतीच्या साईडला त्याची कॉट नाहीये, पलंग नाहीये. मग तो खाली बसतो कारण उभ्यानी तो याच्यावर पडेल ना, हनुवटीवर, म्हणून खाली बसतो. ही जमीन आहे, नेती 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 करत त्याला पलंगाचा पाय लागतो. तो तरी हा नेतीच आहे ना, हा काय माझा मित्र नाहीये. नंतर त्याला बेड लागते, वरची गादी लागते, नेती. गादीवरचं पांघरुण लागतं, नाही नेती. आणि नंतर हा इति. आता त्याचा प्रवास संपला. हा जो प्रवास आहे ना, नेती नेती शब्दे न ये अनुमाना. म्हणजे तुम्ही नेती नेती कितीही केलं तरी शब्दानं हा दत्त कळणार नाहीये. हे लक्षात ठेवा. कारण शब्द हे शेवटी ध्वनीचे बुडबुडे. अनुभव घ्या. अनुभव घेतलं की दत्ता इतका प्रेमळ कृपा मूर्ती देव नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून नेती नेती शब्दे न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना. मग अशी सांगितलं ना, भगवंत म्हणतो की हे योगी लोक समाधी करतात आणि मला कोंडून ठेवतात. तुकाराम काय सांगतो? नम्र झाला भोवता तेने कोंडिले अनंता. हा निराळा प्रकार आहे. पण इथे तो म्हणतो दत्त तुमच्या ह्याच्यात समाधी अवस्थेत तुम्ही त्याला कोंडूच शकत नाही. हा केवढा अधिकार झाला सांगा बरं. एक तर नेती नेती करून अनुमान तर्क सुद्धा करू शकत नाही. आणि सुरवर म्हणजे देव, मुनिजन मुनी योगी समाधी न ये ध्याना. पण आता सहज शेवटच्या कडव्यात आपण बघणार आहोत. पण एकनाथांचं दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, म्हणजे त्यांच्या ध्यानात दत्त आला की हो. हाच फरक आहे. म्हणजे तुम्ही योगी म्हणजे ध्यान योग, नेती नेती म्हणजे ज्ञानयोग, शब्द तर्क खंडन मंडन या सगळ्या प्रकार करत राहिला, घटपटादी चर्चा म्हणतात त्या करत राहिला, दत्त तुम्हाला मिळणार नाही. दत्त कसा मिळेल? आता पुढच्या ह्याच्यात बघा की त्यांनी सांगितलं जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता. ह्याच्यात श्री आहे, गुरु आहे, दत्त आहे आणि त्रिवार जय जयकार आहे. आपल्याला कळत नाही, त्या साध्या रचना वाटते आपल्याला, पण जयदेव जयदेव जय श्री गुरु दत्ता. दत्तानी गुरुचं तत्व आपल्याला सांगितलेलं आहे. आपण तो विषय आत काढणार नाही आहोत. परवाच बघितलेला आहे की दत्तानी जे 24 गुरु केले त्याच्यात त्यांनी सांगितलं की गुरुत्व हे त्या ह्याच्यात नसतं, तुमच्यात असतं. अनेक जण ते कीटक कोळ्यांना तर किती जण बघत असतील, कोळी म्हणजे स्पायडर, आणि त्याचं ते वेब मारतही असतील. पण त्यांना त्या ह्याच्यात दिसला की तू एवढं जाळं म्हणजे नेटवर्क तुझं तयार केलेलं आहे, पण त्याच्यात तू गुंतून पडत नाही, सहज चालतोस जीवनभर. तुझी उदरनिर्वाह किंवा उपजीविका तू करतोस. नमस्कार करतो मी तुला की तुम्ही व्याप कितीही वाढवा
पण त्या व्यापात अडकून पडू नका हे सगळ्या संतांनी सांगितलेलं. व्याप न वाढवा असं सांगितलेलं नाही. तुम्ही सुटणार असाल तर व्याप वाढवा असं सांगितलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या की इथे काय जयदेव जयदेव श्री गुरुदत्ता म्हणून आपण त्याला दत्तगुरु म्हणतो. आणि गुरुपौर्णिमेच्या प्रवचनात आपण म्हणतो हे परात्पर गुरु आहे. दत्तांच्या पलीकडे गुरु नाही आहे, कारण त्याच्या ज्या तिन्ही शक्ती आहेत त्यांच्या पलीकडे परब्रह्मच आहे. आणि गुरु साक्षात परब्रह्म तो उल्लेख पुढे आलेला आहे. आपण बघूया ना, जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. आता आयुष्यभर दत्ताची भक्ती करून ही आरती म्हणणारे आहेत, त्यांची भवचिंता हरली आहे का? याचा अर्थ काय? तुम्ही आरती केलेलीच नाहीये. तुम्ही आरती नावाचं एक गीत एक पद्य म्हणत आलेला आहात आणि मग फार त्याला अगदी घंटा सुंदर अशी अशी कशीही ओवाळा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कशीही ओवाळा, वाटेल ते करा, वाटेल ती वाद्य वाजवा, पण हरली भवचिंता ते जर नसेल तर आरती केलेलीच नाही. हा तीन तीन देव तुम्हाला एकत्र 3 in 1 आपण म्हणूया, आणि तरीही तुम्हाला प्रपंचाची चिंता वाटते. आणि मी दत्त भक्त आहोत. एक प्रसंग मागे आपण पाहिला होता, 21 वेळा गुरुपारायण गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर मी आरती केली आणि बघतो तर काय साक्षात जिवंत दत्तात्रेय माझ्या समोर होते. किती वेळ हे दर्शन चाललं? सुमारे 1 मिनिट. मग त्यांना प्रश्न विचारला, त्या 1 मिनिटानंतर तुमच्यात कोणता बदल झाला? स्वयंपाकघरातून उत्तर आलं, काही नाही. म्हणजे हे चलचित्रावर आपण 3D म्हणतो ना, तसा 3D त्यांना दत्त दिसला. मी टिंगल करत नाहीये, लक्षात ठेवा. पण मला जर दर्शन झालं, मला जर स्वप्न दृष्टांत झाला, मला जर अनुभव आला, तर माझ्यात कणभर तरी फरक पडला पाहिजे की नाही? आणि हा फरक माझ्यापेक्षा माझ्या जवळची मंडळी लवकर सांगतात की आता ते शांत झालेत. आता त्यांना तेवढा पैशाचा मोह किंवा लोभ आणि सत्तेचा मोह राहिलेला नाहीये. हे बायकोनी म्हणलं पाहिजे ना. मी स्वतःला दिस इज टू सर्टिफाईड की मला दत्त दिसले, दत्त गुरु दिसले. पण मला काय म्हणायचंय की ते दिसल्यानंतर माझ्या जीवनात क्वालिटेटिव्ह गुणात्मक बदल कोणता झाला हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे काय म्हणतात, जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. म्हणा ना, हरली भवचिंता तरच मी आरती ओवाळली आहे, नाहीतर मी ती फक्त कृती केलेली आहे. म्हणून उपचारांची पूजा करतात ती कृती प्रधान बनते, लक्षात ठेवा. कृती मग गंध लावा, फुलं वाहा, आरती ओवाळा, नैवेद्य दाखवा, प्रदक्षिणा घाला, नमस्कार करा, हे किती क्रियापद झाली. आणि हे सगळे उपचार झाले ना. म्हणजे देहाची कृती आली ना की ती बाहेरची उपासना होते. आणि मन बुद्धी चित्त त्यांना गुंतवणारी जर आली तर हरली भवचिंता हा तुमचा अनुभव येईल. आणि त्याच्यासाठी इतकी पिढ्यानपिढ्या आमच्याकडे दत्तभक्ती आहे असं लोक म्हणतात. पण भाव असतो ना, आपण अर्थचिंतन करतोय त्याच्यातला भाव बघितला पाहिजे. आपण मागे एक कथा बघितली होती, ती थोडक्यात बघूया. एक आणि सत्य कथा ही. एक दत्तभक्त कुटुंब पिढ्यानपिढ्या दत्तभक्ती चालत आलेली. प्रत्येक वेळेला निरनिराळ्या दत्तस्थानी जायचे. गाणगापूर काय किंवा नरसोबाची वाडी काय किंवा सगळीकडे कुरवपूर काय, तिकडे सगळीकडे ही मंडळी जायची. आणि अत्यंत भरभराट होती. आणि भरभराट असल्यामुळे ज्या आजोबांनी वडिलांनी मिळवलं ते मुलांनी उधळून लावलं. व्यसनं लागली निरनिराळे. आणि शेवटी आपल्या मंगळसूत्र सुद्धा विकली, त्याच्यातल्या ज्या सोन्याच्या हे असताना त्याही विकल्या. पण व्यसन एवढं प्रचंड, 3 भाऊ ते. तर शेवटी ज्या वेळेला वैभव होतं त्यावेळेला त्यांच्याकडे दत्ताचा दरबार आपण म्हणतो ना अस्सल सोन्याचा होता. दत्ताची मूर्ती अखंड सोन्याची, भरीव, मागे असलेली गाय सोन्याची, बाजूला 4 कुत्री सोन्याची, असा तो दरबार होता. आणि सगळेजण त्या दत्ताचं दर्शन घ्यायला. शेवटी बायका सांगत होत्या त्याला तरी विकू नका, पण व्यसन एवढं जबरदस्त होतं की त्यांनी ते घेतले आणि ठरवला दर. आले सराफाकडे, सावकाराकडे. तो म्हणला मी या दराने घेईन. तर तो म्हणाला घ्या. मग त्याने आपला तराजू काढला, त्यात दत्त कुत्री गाय टाकलं वजन करायला. त्यावेळेला ते 3 जण म्हणाले, अरे ज्या भावानं दत्त त्याच भावानी गाय आणि त्याच भावानी कुत्री, हे काय? तो म्हणतो हे सगळं सोन्याचं आहे, माझा बाजार भाव आहे, तुमचा भक्तिभाव आहे. हे वाक्य टर्निंग पॉइंट झालं. टर्निंग पॉइंट, क्रांतीचा क्षण होता त्यांच्या वाक्य. त्यांनी ते वाक्य ऐकल्यानंतर काय, आम्ही बाजारभावापर्यंत भक्तिभाव पूर्ण गेला, आम्हाला हे विकायचं नाहीये. घरी आले, आंघोळ केली, दत्ताची पुन्हा स्थापना केली भक्तिभावानं आणि सांगितलं सगळी व्यसनं सोडली. पुन्हा वैभव प्राप्त झालं त्या कुटुंबाला. ही सत्यकथा आहे.
म्हणून माझा भाव आहे ना तो भक्तिभाव आहे, आणि इतरांचा भाव असतो बाजारात प्रपंचातला तो बाजारभाव आहे. आणि बाजारभाव आहे तो प्रपंचासाठी आहे, पण अध्यात्मासाठी, परमार्थासाठी, मुक्तीकडे जाण्यासाठी मला भक्तिभाव महत्वाचा आहे. आर्तभाव, उत्कट भक्ती असं असलं पाहिजे. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, सगळ्या देवाचं हेच वर्णन आहे. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे आत आणि बाहेर, म्हणजे सर्वव्यापी आहेस तू. पण हे अभाग, याला लोक अभाग्यासी म्हणतात, नाही अभाग्यासी, अभागी व्यक्ती. अभाग्यासी कैसी न कळे ही मात गोष्ट. पण का कळत नाही तुम्हाला की तुमच्या आतही दत्त आहे आणि बाहेरही दत्त आहे. काल आपण बघितलं की दत्तात्रेयाची मूर्ती आणलेली आहे आणि त्या मूर्तीच्या बाजूला जी कुत्रीन गाय आहे, इतकं सुंदर आहे ते. एका अर्थाने आपण म्हणूया की दत्ताचा दरबार आहे तो. आणि सुंदर त्यांनी मग पूजा करताना त्याला प्रत्येक कुत्र्याला सुद्धा त्यांनी गंध लावलं, एखादं फूल घातलं, आणि आता जिवंत पूजा वाटायला लागली. आणि नंतर नैवेद्य वाटण्यासाठी उरलेला नैवेद्य तो घरी घेऊन जाणार. इतक्यात कुत्राला ना एक मरतुकडं, ते जी काही चपाती किंवा पुरी होती त्यातला तुकडा सुद्धा त्याला घालावासा वाटला नाही. म्हणजे ती मातीची किंवा धातूची कुत्री खरी वाटली, जिवंत वाटली. त्यांना गंध लावल्यानंतर ती ह्या कुत्र्याला जर तुकडा घातला असता एखादा तर ती जिवंत भक्ती झाली नसती का? हे आपल्याला कृपया कळलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेला प्रतिमा खऱ्या वाटतात, मूर्ती खऱ्या वाटतात, पण माणसं किंवा जीव खरे वाटत नाही. शोकांतिका एका वाक्यात सांगितलेली आहे की पूर्वी काय करत होती माणसं? दे वर युझिंग थिंग्स अँड सर्व्हिंग पीपल. आपण आता वी यूज पीपल अँड सर्व्ह थिंग्स. आपण त्या उशिरा 5 मिनिटाला ड्रायव्हर, तर का उशीर झाला न विचारता इतक्या शिव्या देतो त्याला. पण त्याचबरोबर गाडी काय मेंटेन केलेली आहे, म्हणजे गाडीचा मेंटेनन्स. आणि त्या ड्रायव्हरला मन नाहीये, त्याला काही अडचण असू शकत नाही. तो म्हणतो माझी आई अत्यंत सिरियस आहे, तुमचं महत्वाचं काम आहे म्हणून मी धावत आलो, अजूनही मी धापा टाकतोय. ह्याला नाही, आय एम युझिंग द ड्रायव्हर अँड आय एम सर्व्हिंग माय कार. हे किती विचित्र आहे. कलियुगात हे असंच घडायचं. त्यामुळे अशांती आहे. त्यामुळे माझी भवचिंता कधीच हरणार नाहीये, कारण जिवंत माणसं हा माझ्या संसाराचा जेवढा भाग आहे, दुर्दैवानं माझं फर्निचर, माझी कार हा मला जास्त जिवंत भाग वाटतो. आय टेक केअर ऑफ फर्निचर. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवेन, पण ओळखा बरं, हा जो आमचा सागाचा एक टेबल आहे किंवा काय आहे, किती वर्ष झाली असतील? नाही ना, 2 पिढ्या म्हणजे झाली, जवळजवळ 50-60 वर्ष झाली. आई आजोबा, आई वडील आहेत, आजोबा सुद्धा आहेत, वृद्धाश्रमात पाठवले, कारण त्यांचा यूज नाही आहे. आता या टेबलाचा यूज आहे, या खांबाचा यूज आहे, या जिन्याचा यूज आहे. हे विचार करूया. म्हणून तिथे चुकलंय. म्हणून सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात. पण इथे सुद्धा न जो आहे ना तो फोर्सफुली होकार सांगण्यासाठी आहे. म्हणजे आता सुद्धा तुला अभ्यास करावा असं वाटत नाही ना? हा ना नकार नाही. 4 दिवसावर परीक्षा आली, आता अभ्यास केलाच पाहिजेस तू. म्हणून मगाशी काय सांगितलं होतं, नेती नेती शब्दे न ये अनुमाना. येणारच नाही, तर्काच्या येताच नाही. जिथे तर्क पांगुळा होतो तिथे तुझं राज्य सुरू होतं असं वर्णन केलेलं आहे. तर्क कुठपर्यंत जाणार आहे? बुद्धी कुठपर्यंत जाणार आहे? तो बुद्धीच्या पलीकडे आहे. इंद्रिय मन बुद्धी परत त्याच्या पलीकडे आहे तो. म्हणून बुद्धी म्हणते दस फार अँड नॉट फर्दर. मी इथपर्यंत तुला घेऊन आलेले आहे, पण मी तुझी एवढी तयारी केलेली आहे की याच्या पुढचा जो प्रांत आहे तो तू एक्सप्लोअर करशील किंवा डिस्कवर करशील. मी एवढी तुझी तयारी करून, पण इथून पुढे मी येत नाही. महाराजांनी गोष्ट सांगितलेली आहे की नवरा बायको, व्यापारी असतो तो नवरा, गावाला जातात, बायकोला बरोबर घेऊन गेलेला असतो आणि येताना जरा संध्याकाळ येते. पण त्यांचा बाजार चांगला झाल्यामुळे विक्री, पैसे होते त्यांच्याकडे आणि अंगावर हिच्यात दागिने वगैरे होते. 4 वाजता पोहोचू म्हणताना संध्याकाळचे 7 वाजले, अंधार झाला. आणि मग त्यांना लुटलं लोकांनी. आले आणि म्हणाना बांधून ठेवूया. नंतर ते म्हणाले यांना मारून टाकूया. नाही, मारून कशाला टाकायचं, बांधून ठेवूया, यांचं सगळं लुटून नेऊया. त्यांची चर्चा चालू असताना बंदुकीचे 2 बार झाले. हे चोर पळून गेले. त्यांना वाटलं कोण फॉरेस्ट रेंजर वगैरे काहीतरी असेल. घोड्यावरून 2 जण आले, 2 घोड्यावरून. एक सावळ्या वर्णाचा होता आणि एक गोऱ्या वर्णाचा होता. म्हणाला की काही हरकत नाही, तुम्ही आमच्या घोड्यावर बसणार असाल तरी हरकत नाही, किंवा आम्ही तुमच्याबरोबर चालत येतो. संपली हद्द. तिथे त्यांचं गाव आणि तिथेच त्यांचं घर होतं. ते म्हणाले एवढ्या मोठ्या प्रसंगातून तुम्ही आम्हाला वाचवलेत, तर या जरा आमचा पाहुणचार वगैरे का.
तर ते म्हणाले की ह्याच्या पलीकडे आम्ही येऊ शकत नाही, म्हणजे या अरण्याच्या पलीकडे आम्ही येऊ शकत नाही, कारण आमचे जे भक्त आहेत त्यांचं रक्षण करण्याचं काम करतो, याच्या पलीकडे नाही. मग तसंच बुद्धी सांगते की आतापर्यंत मी तुला इतकं आणलेलं आहे, म्हणून ज्ञानेश्वर सांगतात चतुर्दशी पर्यंतचा प्रवास. बुद्धी आणि देह, इंद्रिय, मन यांच्या पद्धतीने चतुर्दशी पर्यंतचा प्रवास करता येईल. आणि तुम्ही जर भक्त असाल तर सगळं विशाल व्यापक व्हायचं असेल तर तुम्ही पौर्णिमेचे प्रवास यात. चतुर्दशी शुद्ध ते पौर्णिमा हा प्रवास गुरुकृपा करते. आणि त्यासाठी अरविंदांनी काय सुंदर वर्णन केलेलं आहे की 14 पायऱ्यांचा जिना आहे, स्टेअरकेस, आणि वरती टेरेस आहे, ती पौर्णिमा. हे लक्षात घ्या. 14व्या पायरीपर्यंत तुम्ही जाता आणि नंतर इथून पुढे जमत नाहीये. मार्ग काय, कसं जाऊ, जरा उंच वाटते ही पायरी. त्यावेळेला टेरेसवर असलेली तुमची गुरु माऊली, ती मातृशक्ती हा शब्द वापरलेला आहे, ती खाली वागते आणि तुम्हाला उचलून नेते. ते खाली वाकणं हा अवतार आहे आणि उचलून नेणं हा उद्धार आहे. सुंदर वर्णन आहे. पण हे कशी झाली? शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमा. वद्य चतुर्दशी आहे की ज्ञानी लोक आहेत, ध्यानी लोक आहेत, त्यांना शून्यात जायचं असतं, एकरूप व्हायचं असतं. त्यांच्यासाठी निर्वाण हा शब्द वापरतात. मग पौर्णिमेपासून अगदी वद्य चतुर्दशी म्हणजे संपत, त्यापण तो आता मला काही दिसतच नाही अंधार, तर ती शक्ती खाली वागते आणि याला उचलून घेते. निर्वाण म्हणजे काय मी तुला सांगते. म्हणून कुठपर्यंत प्रवास आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून किंवा मन, बुद्धी, चित्त यांच्या माध्यमातून करता येतो, ह्या मर्यादा आहे तिथपर्यंत. आणि त्याच्या पुढे जे आहे ना, त्याच्यात एक अनुभव येतो लोकांना, डार्क नाईट ऑफ द सोल, म्हणजे आत्म्याची काळोखी रात्र. गुरुदेव रानडे आणि त्यांचे जे शिष्य, त्यांच्या लेखनात याचं सुंदर वर्णन येतं. म्हणजे चतुर्दशी पर्यंत गेलेला माणूस सुद्धा गडबडू शकतो, गोंधळू शकतो, घाबरू शकतो आणि तिथून त्याचं पतन होऊ शकतं. म्हणजे ती आत्म्याची काळोखी रात्र ती सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे. म्हणजे एव्हरेस्ट पर्यंत जातात पण शेवटी शिखर जे आहे ना, ती सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे. सगळ्यात सापशिडी आपण खेळलेलो असतो. 100च्या तिथे जो नाग असतो तो तुम्हाला सगळ्यात मोठा खाली 7ला आणून सोडतो. तो नाग तो सापडता कामा नये. शिड्या सुद्धा मोठ्या असतात पण इकडे हा नाग बसलेला आहे. त्याच्या तोंडून वाचलात तुम्ही ना तर तुम्ही मुक्त झालात, सुटलात, तुमचा डाव संपला. तसं असतं ते. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की सबाई अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात, पराही परतली. काय वर्णन आहे लक्षात ठेवा. परा म्हणजे पराकाष्ठा, पराकोटी, परेच्याही पर, पलीकडे, म्हणून त्याला परात्पर गुरु म्हणतात. परा म्हणजे ही वाणी. स्फुरण म्हणतो ना, इथे स्फुरण आहे, इथे स्पंदन आहे, इथे कंपन आहे आणि इथे उच्चारण आहे. म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा म्हणजे हेतू, चिंतन, मानस म्हणजे विचार, मनोराज्य, कल्पना, ही सगळी इथून निर्माण होतात. स्फुरण आहे ना, स्फूर्ती, हा परिचय पलीकडे आहे. मग तुमच्या मनात हेत कुठला येणार आहे? म्हणजे दत्तात्रेयाची सकाम उपासना, त्याच्यापेक्षा दत्तात्रेयाची निष्काम उपासना. कारण त्या 3 देवांना कळणार नाही का मला काय पाहिजे, का सगळं सांगायचं. एकानी भटानी एवढं मागणं केलं, संपेच ना. म्हणजे हे होते. तर मी म्हणलं की भटजी रागवू नका, तुम्ही यांच्या कदाचा रंग सांगायला विसरलाय. तिने जो नेसलेला आहे शालू त्याचा रंग सांगायला विसरलाय. सांगा ना. त्याला काय कळतंय त्या गणपतीला? काहीच कळत नाहीये. त्याला कळलं मला काय म्हणायचं ते. नशीब म्हणून त्याला हे तरी कळलं आणि मागणं आटोक्यात घेतलं. कारण विश्वातलं 18 विश्वाचं मागायचं असेल, 18 विश्वाचं दारिद्र्य घरी आहे म्हणून पूजा केली, आणि हा मागणं 18 विश्वाचं ऐश्वर, सगळं विश्व सगळं मागायला लागतो. कठीण आहे तुम्हाला सांगतो. म्हणून बाहेरची पूजा आहे ना, ती एक भुलभुलई आहे, ती जरूर करावी. पण त्याला आतली उपासना म्हणजे सबाह्य अभ्यंतरी तू एक. तुकाराम म्हणतात ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य म्हणजे जग आणि मन. अंतर्बाह्य जगातही युद्ध आहे आणि मनातही युद्ध आहे. हे मनातलं युद्ध आहे ना, ते कधी कुरुक्षेत्रावरचं असतं किंवा कधी राम रावणातलं असतं. हे सगळी युद्ध आतच घडत असतात. बाहेर वाल्मिकीने आणि व्यासाने त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला या सगळ्याचा अनुभव असतो. आपण मागे बघितले ना, आपल्यात रावण असतो, विभीषण असतो, पण आपल्याला कुंभकर्ण आवडतो. कारण आळस हा आपला इतका आतला मित्र आहे की तो जाता जात नाही. म्हणून चातुर्मासासाठी लवकर उठेन हा संकल्प आपण करायचं ठरवलं होतं. अजून काही चातुर्मास संपलेला नाहीये.
सुरुवात झालेली आहे. अजूनही आपण संकल्प करू शकतो की मी चातुर्मास संपेल त्यावेळेला किमान 1 तास लवकर उठायला शिकलेले असेल आणि तो 1 तास मी पूर्णपणे उपासनेला देईन. मी पूजा करत बसणार नाही, मी देवघर झाडत बसणार नाही, मी आंघोळ वगैरे करणार नाही. अरे पहाटेचा 1 तास मी ऍडिशनल, माझा दिवस मी 25 तासांचा केलेला आहे. मागे रीडर्स डायजेस्टने प्रश्न विचारला होता, असे ते प्रश्न विचारायचे आणि सगळ्या जगात ते जायचं ना आणि उत्तरं मागवायचे. तुम्हाला जर बाय अ मिरॅकल किंवा देवानं तुम्हाला 25वा तास दिला दिवसाला, तर तुम्ही त्या तासात काय करा. फ्रेंच लोक म्हणाले, अरे काय आणखीन दारू पिऊ, आणखीन डान्स करू, मौज मजा करेंगे. जर्मनीवाले वगैरे म्हणाले किंवा जपानमध्ये आम्ही उत्पादन वाढवू, एक शिफ्ट मधला 1 तास जास्त करू ना, उत्पादन वाढवू. अमेरिकनवाले प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यात सांगितलं. फक्त भारतातल्या लोकांनी उत्तर दिलं की खरंच देवानी 1 तास दिला तर तो सुंदर सजवून साजरा करू आणि देवाला परत करू. अरे बापरे, तुझं नाम घेतलेलं आहे, हरी हरी मुखे म्हणतात ना, 1 तासभर चल, हा नामाचा हार मी तुला अर्पण केला. आणि हेच त्या प्रश्न विचारण्याच्या मागचं हे उत्तर होतं की ज्यांनी दिला त्याला विसरायचा आणि जो नकोय त्याच्यापासून, देवापासून दूर जाणारे भोग. मग आणखीन 1 तास डिस्कोमध्ये रमू, आणखीन 1 पेग ड्रिंक्स घेऊ, हे सगळं हे भोगाच्या पातळीवर आहे. बाहेरचं जगच खरं वाटतं, आतलं जग खऱ्यापेक्षा खरं आहे आणि आतली स्पेस ही बाहेरच्या अंतरिक्षापेक्षा अनंत आहे. ते कळत नाही आपल्याला. पण अंतरयात्रा हा इतका सुंदर प्रवास आहे, रमायला पाहिजे. आणि या करोनाने एक संधी दिली आहे. रामदेव बाबा वगैरे निरनिराळ्या ठिकाणी योगाचे क्लासेस असतात. डोळे बसून मिटून एका ठिकाणी बसा किंवा आपली सद्गुरू किंवा आपलं देव किंवा खिडकीतून बाहेर दिसणारा निसर्ग शक्यतो अनिमिष नेत्रांनी, पापणी न लवता, असे टक लावून. पण पायी टकचे ठेले, टक लावल्याशिवाय काय त्या पायातली गंमत तुम्हाला कळणार आहे. लक्षात ठेवा ना. म्हणून टक लावून बघा. संयम म्हणतात त्याला किंवा त्राटक म्हणतात ध्यान योगशास्त्रात वगैरे. पण संयम, मी संयम केलेला आहे चंद्रावर, म्हणजे मी चंद्राकडे बघत बसणार आहे. संयम म्हणजे काहीतरी ठरवलेला नियम आहे ना, आणि नियम आणि यमच्या मध्ये संयम आहे. मी शक्यतो जमेल तितकं. काल मी 15 मिनिटं चंद्राकडे बघत होतो, आज मी 16 मिनिटं बघेन. असं करत करत पौर्णिमेची रात्र असेल ना, अर्धी रात्र मी चंद्राकडे बघत राहीन. ही स्वतःची क्षमता. चंद्राला खूप अर्थ आहे. आपल्या एकंदर सगळं जीवनच आहे ना, भावनिक जीवन, ते रसमय आहे हो. सगळी आज सिक्रिशन्स होतात, आपण एंडोक्राइन ग्लँड्स वगैरे म्हणतो, किंवा निरनिराळ्या प्रकारचे द्रव असतात. मग कधी तोंडाला लाळ सुटते एखादा पदार्थ आवडता ऐकल्यानंतर, किंवा डोळ्यातून पाणी येतं आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणी, किंवा दरदरून घाम येतो. हे सगळंच आहे हो. विचार करा, आपलं भावजीवन हे रसमय आहे आणि चंद्र हा रसांचं पोषण करणारा. पूषणामी चौषधी सर्वा सोमो भूतवा रसात्मका, म्हणजे सोम चंद्र बनतो मी, इतकं सांगितलेलं आहे. दत्तात्रेय काय म्हणतात बघा, सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळेही मात, पराही परतली तेथे कैचा हेत. परा परेच्याही पलीकडे तुम्ही गेलेला, तर आता काय तुम्ही मागणार दत्ताकडे. अरे मला आनंद दे, तुझी भक्ती. आता तेच म्हणतात ना तुकाराम, मला नको मुक्ती, मला मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती पाहिजे. म्हणजे तुका म्हणे आम्हाला वारंवार हलावे गर्भवासी. त्यांचं सगळंच निराळ आहे. पण तरी सुद्धा मी भक्त आणि तू भगवंत, याच्यातलं अद्वैत म्हणजेच भक्ती आहे. म्हणजे त्यांना अद्वैतच पाहिजे, पण मुक्ती नको भक्ती करण्यासाठी. पुढे काय, जन्म मरणाचा पुरलासे अंत, हे तुम्हाला सांगितलंय. की इथे पहिल्यांदा सांगितलं की जन्म मरलासा पुरलासे अंत, म्हणजे आता जन्म मरण संपलं. अपुनर्भवम कुंतीला विचारलं ना तुला काय पाहिजे, त्यावेळेला ती म्हणते संकटांचा वर्षाव होऊ दे आमच्यावर. कारण का, की संकट आली की कृष्णा आम्ही हाक मारणार, आम्ही धावा केली तू धावून येणार. आणि तुला बघितलं की अपुनर्भव दर्शनम, तुझं दर्शन झालं की या संसाराचं दर्शन मृत्यूनंतर पुन्हा नाही, ती मुक्तीच असते. म्हणून लक्षात ठेवा, जन्म मरणाचा पुरलासे अंत, दत्त येऊन या उभा ठाकला. आपण म्हणतो ना, नको त्यावेळी दत्त म्हणून कशाला उभा राहिलास, आपलं सगळंच प्रपंचातलं जरा नकारात्मकच असतं. इथे दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. म्हणजे काय अनुभव आहे. आपण आरती म्हणताना एकदा क्षणभर तरी हा अनुभव आलाय का, की आपला तो देव्हारातला दत्त, अरे तो जिवंत झाला आहे, तो हे करायला लागलेला आहे. दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. हा प्रसाद आहे.
प्रसन्न म्हणजे प्रसाद, आशीर्वाद दिला. आणि मग काय, जन्म मरणाचा फेरा चुकविला, हाच आशीर्वाद आहे ना. तू BA पास होशील वगैरे हे काय आशीर्वाद आहेत काय, पडतोस. मुख्य काय आहे, तू परत जन्मालाच येणार नाहीस, हा तुझा शेवटचा जन्म आहे. साध्य करून घे, सार्थक करून घे, कृतार्थ भाव आहे निरनिराळे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. काय सुंदर आहे, ध्यान लागलेलं आहे मला. दत्त 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 ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. अरे हा अनुभव आहे. हे आरती नुसती म्हणायची नाही हो, जगायचे, अनुभवायचे. आणि मग बघूया ना, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. उन्मन म्हणजे ती अवस्थाच आहे, देहभान नाही आहे, लक्षात ठेवा. आणि अशी तरंगल्यासारखी अवस्था असते. अशी संत आपले, आपण ज्याला म्हणतो ना अवधूत, अवलिया, उन्मनी अवस्थेतले स्वामी समर्थ होते, साईबाबा होते, शेगावचे गजानन महाराज होते, हे तर उन्मनी अवस्थेतच असे. आपल्या महाराजांचे गुरु तुकाई चैतन्य, उन्मनी महाराजही तशाच अवस्थेत होते. पण त्यांनी जास्त समाजाचं भान होतं. ही मंडळी मुक्त होती आणि आपल्याच मस्तीत मजेत असायची. म्हणून काय, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तू पणाची झाली बोळवण. बोळवण म्हणजे निरोप दिला, मी तू पणाला. मी तूपणा गेल्यानंतर मी नाही, तूच दत्ता, तूच. तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही. तिन्ही अवस्थेत तू ही, तूच तूच तूच. दत्त 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 ऐसे लागले ध्यान, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणजे आरती संपल्यानंतर काही सेकंड्स तरी ध्यान लागलं पाहिजे. नातीनं सांगितलं पाहिजे, आजोबा ती घंटा खाली ठेवा, आरती संपली आहे. आणि आजोबांच्या डोळ्यात पाणी आहे, अष्टसात्विक भाव जागे झालेले आहे. त्यांना तो दत्त जिवंत वाटलेला आहे. त्यांना असं वाटलंय दत्ताने आशीर्वाद दिलेला आहे, जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली आता सुटका होणार आहे या जन्मानंतर. हा अनुभव येतो का आरती करताना, आरती म्हणताना, आरतीवर चिंतन करताना तरी आला पाहिजे. आता बघा, पहिलं जे कडवं आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्दे नय अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना. याच्यात अर्थभाव कुठला आहे, एक विस्मय. अरे हा योग्यांच्या मनात सुद्धा अडकत नाहीये, हा नेती नेती म्हणून सुद्धा अनुमानाला तुमच्या येत नाहीये. एक प्रचंड म्हणजे अशा देवाची मी आरती करतोय, आनंद आहे. आणि विस्मय म्हणजे आश्चर्य आहे. तो अर्जुन म्हणतो ना, अरे विश्वरूप तुझं बघून मी थकीत झालेलो आहे, आवरून घे रे बाबा हे. आणि आता परत तो शेवटी संजय सांगतो गीतेच्या की हृष्यामीच पुनः पुन्हा. हृष्यामी म्हणजे रोमांचित होतोय मी ते रूप आठवून, आणि तो अद्भुत असा संवाद आठवून मुहुर्मुहुः पुन्हा पुन्हा मला आनंद होत आहे, रोमांच उठताय. हा अनुभव आहे तो. रोम म्हणजे केस, आणि केस उभे राहणं हा अष्टसात्विक भावातला एक भाव आहे, लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलं, पहिला जो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्यरणा, नेती नेती शब्दे नय अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधीने जाणा. याच्यातला एक विस्मय भाव आहे आणि आनंद भाव आहे. मी योग्य त्याच्या चरणी आलेलो आहे आणि त्याची आरती करतोय. जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. याच्यामध्ये उत्कटता आहे, लक्षात ठेवा. आणि एक प्रकारचं स्वतःला दिलेलं आश्वासन आहे. मी आरती ओवाळतोय ना, हरली भवचिंता, तू म्हण आणि म्हणजे माझी हरली, आणि मला तो अनुभव घ्यायचा आहे. एक प्रकारची उत्कटता आहे आणि एक प्रकारचं आशा आहे, आश्वासन आहे. पुढे सबाह्य अभ्यंतरी तू एकदत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात, पराही परतली तेथे कैचा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. हा धन्य भाव आहे. जन्म मरणाचा गेला, पराही परतली. आता कुठली कामना, कुठला विचार, कुठली कल्पना, मी निर्विकल्प समाधीच आहे. मला अत्यंत आनंद झालेला आहे, परमानंद झालेला आहे. म्हणजे हा कसा आहे, अत्यंत आदर वाटतोय मला दत्ताबद्दल, आणि मी स्वतःला धन्य झाल्याचा अनुभव करतोय. हा धन्यतेचा भाव आहे, हे लक्षात ठेवा. दत्त येऊनी अवघा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होवनी आशीर्वाद दिला. हा प्रसाद भाव आहे, प्रसन्न होवनी. आणि जन्म मरणाचा फेरा चुकविला, म्हणजे कृतार्थ झालं जीवन, कृतार्थ झालं. आता आणखीन काय मिळवायचंय. आणि म्हणून दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. इतकं दत्त प्रत्यक्ष आलेला आहे, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद काय, चल तू मुक्त झालास,
या जन्माच्या शेवटी मुक्त झालास, परत तुला पुढचा जन्म नाहीये, म्हणजे मला कृतार्थ झाला, मानवाचा जन्म आला, मी कृतार्थ झालो. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हा कळस आहे, ज्याला कल्मिनेशन म्हणतात ना, हा कळस आहे, या आरतीचा क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स कसा आहे? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मग डाव्या हातातली घंटा वाजेल का? कदाचित स्थिर सुद्धा होईल. आणि उजव्या हातातलं तबक फिरेल का? कदाचित नाही. पण त्यावेळेला नक्की तुम्हाला सांगतो की तुम्ही सकाळी हा अनुभव घेऊन बघा. हे ओवाळताना सुद्धा शरीराची हालचाल होते. ठाईच बैसोनी खरी एकचित्त जे म्हणलेलं आहे, त्याच्यात जितकं स्थिर तुझी सगळी इंद्रिय आहेत ना, ती पांगळी करत, त्याच्यासाठी एकादशी व्रत करायला सांगितलंय. एकादशीला जास्त उत्तेजक खातो आपण, कांदा लसूण खात नाही, पण बाकीच्या निर्णयाला फोडण्यात दिलेले पदार्थ वगैरे खातो. आणि त्यामुळे काय होतं की एकादशीचं जे महत्व आहे की तुझी इंद्रिय पांगुळली पाहिजेस, पेंगुळली पाहिजेत. एवढे जागा इकडे तिकडे भटकतात. आमच्याकडे गोव्यात आपण खेकडे म्हणतो ना, ते खेकडे पकडल्यानंतर जिवंत असतात आणि काही दिवस ते जिवंत राहिले पाहिजेत, विकले गेले पाहिजेत ना, म्हणून त्यांच्या तंगड्या मोडतात. आणि मग ते तिथून तिथपर्यंतच जातात, मग त्यांना परत पकडता येतं. एरवी ते किती वेगाने चालतात, नाही पकडता येणार तुम्हाला, पण त्यांच्या तंगड्या मोडतात. तंगड्या मोडल्यानंतर ते जिवंत आहेत ना, म्हणून हालचाल करतात तिथल्या तिथे. तशा तंगड्या मोडा ना मनाच्या. मग हे महत्वाचं आहे ना. इथे काय सांगितलेलं आहे? पराही परहा, म्हणजे तिथे धन्य आणि आदरभाव. दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपाते केला. ही उत्स्फूर्त क्रिया आहे. दत्त जर प्रत्यक्ष आला माझ्या जीवनात, महाराज म्हणाले तुम्हाला जर देव आला आणि माग हवे ते माग म्हणाला, तुमची मागणी तयार ठेवा. मला 7 मजली इमारत दे, त्याच्यात 3 पार्किंगचे असे मजले असले पाहिजेत, हे तुम्ही तयार ठेवा. म्हणाले मी तुम्हाला एक मागणं सांगून ठेवतो, जे सोपं आहे, लक्षात ठेवा. मला तूच पाहिजेस. तुला काय पाहिजे? तूच पाहिजेस. मग त्याचं सगळं माझं झालं की हो, मला दत्तक घे, मला मांडीवर घे, मला तुझा अंकित कर. अंक म्हणजे मांडी, अंकित कर, तुला मांडीवर घे, जे बाकी काही नाही. म्हणून तो म्हणतो ध्रुव नारदांना की निरोप सांगा प्रल्हादाला, माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ भक्त आहे. कारण नरसिंह पुन्हा पुन्हा सांगतो काहीतरी माग, आणि मला काही नको, मला काही मागायची बुद्धीच होऊ देऊ नको. आणि तरी नरसिंह म्हणतो तर सांगतो की जिथे तुझं कथामृत आणि नामामृत चालू असेल त्यांना तो अनुभव दे, आणि इच्छा असेल तर दर्शन दे. आपल्यासाठी मागितले प्रल्हादाने, स्वतःसाठी काही नाही. आणि म्हणला मी इतका मूर्ख, समोर वासुदेव प्रकट झालेला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय मधला, आणि मी मागतोय काय? मला आढळ स्थान दे. तुझ्यापासून दूर कुठेतरी, तो सगळ्या विश्वात आहे. पण मी काय मागितलं त्याला? तूच मला पाहिजेस म्हणलं असतं तर मला तुझ्या मांडीवर कायम बसायचंय. त्या राजाच्या मांडीवरून त्या सावत्राईने मला ढकललं, म्हणून मी आईला विचारलं अढळपद, मग तू देवाकडे माग, मग नारदाने मला मंत्र दिला. हे सगळं आहे ना, मला तुझी मांडी पाहिजे बस. तू जर मला अढळपद देऊ शकतोस तर तू स्वतः अढळ आहेस की नाही? असलाच पाहिजेस ना. तुला जर भीती असेल खुर्ची जाण्याची किंवा सिंहासनावर पदच्युत होण्याची, तर तू कसला अढळ आहेस? तुला का, तू मला काय देणार आहेस? पण मी चुकलो. ध्रुव सांगतोय प्रल्हादाला सांगा, ध्रुव आणि प्रल्हादाची वय काही फार नाही. तो ध्रुवाचं 5 असेल तर प्रल्हादाचं 8 असेल. विचार करा. म्हणून म्हणतो तू बरोबर कळला, मी चुकलो. कारण मला पण इथे काय पराही परतली तेथे काहीचा जन्म मरणाचा पुरलासे अंत, हा जो धन्य भाव आहे, हा जो आदर भाव आहे, दत्त येऊन या उभा ठाकरांना प्रसाद आहे, प्रसन्न होऊन या, आणि कृतार्थ झालं माझं जीवन. कारण जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मीटूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी. एका म्हणजे एकनाथ, हा ते स्वतःला एका म्हणतात. जसा नामदेवाचा तुक्या आणि ज्ञानबाचा एक्या असं म्हणतात. कारण ज्ञानेश्वरी शुद्ध केली एकनाथाने, आणि काही लक्ष अभंग रचना करायची होती नामदेवानं, ती अपूर्ण राहिली, ती तुकारामाने पूर्ण केली. म्हणून नाम्याचा तुक्या आणि ज्ञानाचा एक्या, हा एकनाथ ते आहे. पण एका जनार्दनी गुरु आहे. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, ही ध्येयपूर्ती आणि साफल्याचा अनुभव आहे. मला जे पाहिजे होतं ते मिळालं, धन्य झालो. आधी उन्मन झालंच आहे, आणि आता एका जनार्दनी फक्त गुरुच्या पायी माझं लक्ष लागलेलं आहे. आपण म्हणलंय ना की सगळ्यात माझा तटक किम तटक किम तटक किम तटक किम. ह्याच्या पुढे काय, याच्या पुढे काय? सकाळी जेवण झाल्यानंतर ढेकर दिल्यानंतर संध्याकाळचा मेनू काय? रात्रीचा नाही, संध्याकाळी आणखीन एक मध्ये त्यांचा हफ्ता असतो. असलं आपलं जीवन झालेलं आहे. व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट?
ते केव्हा थांबणार आहे? ज्या वेळेला मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे तथा किम चालू आहे. मनाचं लग्न जोपर्यंत गुरुच्या पायाशी लागत नाही, आणि लग्न म्हणजे संलग्न. ऋणुजुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हा भटकतेस इकडे तिकडे भटकतेस आणि सतत. तो थांबेल केव्हा? ज्यावेळेला तो कमळात उतरेल आणि ज्यावेळेला तो मकरंद खायला लागेल, म्हणजे त्याच्याशी लीन होईल. ते सद्गुरूच्या पदाशी तू ज्यावेळेला बांधला जाशील त्यावेळेला तुझी ऋणझुण, तुझी भुणभुण, तुझी वणवण सगळं थांबेल, शांत होशील. आपण आपल्या मनाचं लग्न दत्तगुरूंच्या पायाशी लावूया. आणि उद्या आरती देवीची आहे, कारण उद्या शुक्रवार आहे, आणि आपण आत्ता शांतपणे दत्तगुरूंच्या ध्यानात पुढचं आपलं जे सत्र आहे ते सुरू ठेवूया. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णू अंते देव सदाशिवा मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते.